आपण इतिहासच्या तिसऱ्या धड्याचे, ज्याचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम, या धड्याचे प्रश्न सोडविणार आहोत. तुमच्याजवळ वही आणि पेन जरूर ठेवा आणि तुमचे प्रश्न लगेच तुम्ही चेक करून शकताय. 67 प्रश्न आहेत या धड्यामध्ये, तर त्यामुळे 1 ते 67 हे नंबर टाकून घ्या. सुरुवातीला आपण मागील काही वर्षामध्ये NMMSमध्ये जे प्रश्न विचारलेले होते गेल्या काही वर्षांमध्ये, त्याचा आपण आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण प्रश्न सोडवण्याला सुरुवात करूया. बघा, 2022 साली प्रश्न विचारलेला होता. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय बघा, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वॉरन हेस्टिंग आणि लॉर्ड कर्झन. अचूक उत्तर आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग. 2022ला हा प्रश्न विचारलेला होता की एक पुढील घटना कालानुक्रमी लावा, म्हणजे ज्यानुसार त्या घडल्या त्यानुसार त्या लावायच्या आहेत. तर यामध्ये बघा, प्रश्नामध्येच सतीबंदीचा कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट, पीठचा भारतविषयक कायदा आणि विधवा पुनर्विवाह कायदा हे कायदे यामध्ये समाविष्ट होते आणि पर्याय पण आपल्याला दिलेले होते अ, ब, क, ड. तर यामध्ये जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 ब, क, अ, ड. म्हणजे सुरुवातीला काय झालं, रेग्युलेटिंग ॲक्ट आला, त्यानंतर काय झालं, पीठचा भारतविषयक कायदा आला, त्यानंतर काय झालं, सतीबंदीचा कायदा आला आणि सर्वात शेवटी विधवा पुनर्विवाह कायदा आला. 2022ला पुन्हा एकदा एक प्रश्न विचारलेला होता. युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गांचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले होते? 15व्या शतकात, 16व्या शतकात, 17व्या की 18व्या? अचूक उत्तर आहे 15व्या शतकात. 2019ला हा प्रश्न विचारलेला होता. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कोणती चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे. 1700 म्हणजे या ठिकाणी घटना आणि वर्ष आणि त्या वर्षी घडलेली घटना यांची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. 1782ला सालबाईचा तह, 1818ला तैनाती फौजेचा करार, 1848ला साताऱ्याचे राज्य खालसा आणि 1884ला पीठचा भारतविषयक कायदा मंजूर. अचूक उत्तर आहे 1818ला तैनाती फौजेचा करार. हे चुकीचं आहे बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच याचाच अर्थ उर्वरित 3 जे आहे, म्हणजे 1782, 48 आणि 84, हे पर्याय जे आहेत हे बरोबर आहे, हा पर्याय चुकीचा आहे. 2018ला एक प्रश्न विचारलेला होता. घटना ज्या आहेत ते कालानुक्रमी लिहायचा होत्या. वसईचा तह, सतीबंदीचा कायदा, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती आणि सालबाईचा तह. तर अबकड हे होते. तर कशा पद्धतीनं हे येणार, तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे, सुरुवातीला काय झालं, सालबाईचा तह, त्यानंतर काय झालं, वसईचा तह, त्यानंतर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती आणि सर्वात शेवटी सतीबंदीचा कायदा. पुढील प्रश्न क्रमांक 7. इंग्रजांची रिकामी जागा हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. सुरत, कोचीन, गोवा की मुंबई? अचूक उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील रिकामी जागा ओळख करून घ्यावयाची होती. कशाची ओळख करून घ्यावयाची होती जेणेकरून इंग्रजांना प्रशासन चालविणे सोपं होईल? शेतीची, समाजाची, जमीनदारांची की महसुलाची? अचूक उत्तर आहे समाजाची. पुढील प्रश्न. इसवी सन 1774 ते 1818 दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात एकूण किती युद्ध झाली? युद्धांची संख्या या ठिकाणी अभिप्रेत आहे. 2, 3, 4 की 5? अचूक उत्तर आहे 3 युद्ध झाली, म्हणजे मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पुढील प्रश्न. लष्कराचे काम पुढीलपैकी कोणते नव्हते? इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे, महसूल गोळा करण्यास मदत करणे आणि भारतातील इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे. अचूक उत्तर आहे महसूल गोळा करणं हे लष्कराचं काम नव्हतं. तर उर्वरित 3 जे आहे ते लष्कराचे कामे होते. पुढील प्रश्न. 1802 रिकामी जागा या पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. कुणी केला ते ओळखायचं आहे. थोरले बाजीराव, सवाई माधवराव, पेशवे नानासाहेब आणि दुसरा बाजीराव. अचूक उत्तर आहे
दुसरा बाजीराव यानं तैनाती फौजेचा करार 1802 केलेला होता इंग्रजांशी. पुढील प्रश्न, बंगालच्या गव्हर्नरला रिकामी जागा असा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार हुद्दा देण्यात आला. म्हणजे हा प्रश्न थोडासा बघा. बंगालच्या गव्हर्नरला रेग्युलेटिंग ॲक्टनुसार हा हुद्दा देण्यात आला. कोणता हुद्दा बघा. जनरल अधिकारी, गव्हर्नर जनरल, गव्हर्नर इन रेग्युलर, बंगालचा सुभेदार. अचूक उत्तर आहे गव्हर्नर जनरल. पुढील प्रश्न, पुढीलपैकी बरोबर जोडी ओळखायची आहे. 1773ला पीटचा कायदा झाला का? 1765ला रेग्युलेटिंग ॲक्ट झाला का? 1798ला तैनाती फौज पद्धत आली का? आणि 1784ला दुहेरी राज्यव्यवस्था आली का? अचूक उत्तर आहे 1798ला तैनाती फौज पद्धत अंमलात आणली गेली. याचाच अर्थ असा होतो, जर हा पर्याय बरोबर आहे याचा अर्थ उर्वरित 3 पर्याय हे चुकीचे आहेत. पुढील प्रश्न, 1848 साली लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून रिकामी जागा हे राज्य खालसा केले. कोणते राज्य होते? पुणे, कोल्हापूर, सांगली की सातारा? अचूक उत्तर आहे 1848 साली सातारा ही राज्य खालसा केलेलं होतं. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, रिकामी जागा यांनी बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली. रॉबर्ट क्लाईव्ह, लॉर्ड डलहौसी, छत्रपती प्रतापसिंह, रंगो बापूजी? अचूक उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव्ह. पुढील प्रश्न, 1782 साली रिकामी जागा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. कुठला तह होता तो? वडगावचा, वसईचा, सालबाईचा की अहमदनगरचा? अचूक उत्तर आहे सालबाईचा तो तह होता. पुढील प्रश्न, रिकामी जागा यांनी राजनीतीविषयक सभानीती 1827 साली नावाचा ग्रंथ छापून घेतला. बघा, कुणी छापून घेतलेला होता? ग्रंथाचं नाव आहे सभानीती नावाचा. वर्ष आहे 1827. दुसरा बाजीराव, रंगो बापूजी गुप्ते, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती प्रतापसिंह? अचूक उत्तर आहे छत्रपती प्रतापसिंह हे साताऱ्याचे होते. पुढील प्रश्न, संस्कृत, मराठी व इंग्रजी शिकण्यासाठी सातारा येथे पाठशाळा कोणी बांधली? दुसरा बाजीराव, छत्रपती प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज की रंगो बापूजी गुप्ते? अचूक जे उत्तर आहे ते आहे छत्रपती प्रतापसिंह. इंग्रज मराठी यांच्यात दुसरे युद्ध झाले. कारण शोधायचं आहे आपल्याला. सालबाईचा तह झाल्यामुळे, वसईचा तह काही मराठी सरदारांना मान्य नसल्याने, इंग्रजांचा हस्तक्षेप असह्य झाल्याने की इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात शिरकावा झाल्याने? अचूक उत्तर आहे वसईचा तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा इंग्रज मराठे यांच्यामध्ये युद्ध झाले. पुढील प्रश्न, कायद्याच्या बाबतीत कोणते तत्व इंग्रजांनी रूढ केले? कायद्यापुढे सर्वजण समान आहेत, कायद्यात कोणीही बदल करू शकतो, कंपनीसाठी कायद्याचे बंधन नाही आणि यापैकी नाही? अचूक उत्तर आहे कायद्यापुढे सर्वजण समान आहेत हे तत्व इंग्रजांनी लागू केलेले होते. पुढील प्रश्न, पोर्तुगीज आणि रिकामी जागा, फ्रेंच व ब्रिटिश हे काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. म्हणजे यांना भारताची बाजारपेठ सत्ता स्पर्धेत भारताची बाजारपेठ जी आहे त्यामध्ये पोर्तुगीज, इंग्रज, ब्रिटिश यांच्यासोबत अजून कोण होतं? ऑस्ट्रियन, डच, जर्मन की स्वीडिश? अचूक उत्तर आहे डच. प्रश्न क्रमांक 22, तैनाशी फौजेशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा. पहिला पर्याय, इंग्रजांचा प्रतिनिधी राजांनी आपल्या पदरी बाळगावा. दुसरा पर्याय, लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्याने इंग्रजांना रोख रक्कम द्यावी. तिसरा पर्याय, महसूल गोळा करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने करावे. आणि चौथा पर्याय, भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी ठेवावे. म्हणजे अचूक उत्तर आहे ते आहे महसूल गोळा करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीने करावे. हा तैनाशी फौजेशी संबंधित नव्हता. उर्वरित 3 जे पर्याय आहेत ते होते. प्रश्न क्रमांक 23, भारतातील बंगाल प्रांतात रॉबर्ट क्लाईव्हने रिकामी जागामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. कुठल्या वर्षी? 1773, 1765, 1782 आणि 1848? अचूक उत्तर आहे 1765. प्रश्न क्रमांक 24, जमशेदजी टाटा यांनी येथे
टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. कोणत्या ठिकाणी ते ठिकाण ओळखायचं आहे. मुंबई, कोलकाता, जमशेदपूर की रिश्रा. अचूक उत्तर आहे जमशेदपूर. पुढील प्रश्न, छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी कोण होते. दुसरा बाजीराव, रंगो बापूजी गुप्ते, तात्यासाहेब टोपे की दौलतराव शिंदे. अचूक उत्तर आहे रंगो बापूजी गुप्ते हे प्रतापसिंहाचे कारभारी होते. पुढील प्रश्न, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंगला इलाख्यांच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला. कोणत्या ठिकाणच्या. मुंबई कलकत्ता, कलकत्ता मद्रास, मुंबई मद्रास की मुंबई अहमदाबाद. अचूक उत्तर आहे मुंबई मद्रास. पुढील प्रश्न, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली. लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड वॉरन हेस्टिंग की लॉर्ड कर्झन. अचूक उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. पुढील प्रश्न, भारतात मुलकी नोकरशाहीची निर्मिती करणारा कोण होता. लॉर्ड मेकॅले, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस की लॉर्ड डलहौसी. अचूक उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. पुढील प्रश्न, पुढे दिलेल्या व्यक्ती आणि त्यांनी केलेल्या सुधारणा यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिली जोडी बघा, लॉर्ड कॉर्नवालिसने नोकरशाहीची निर्मिती केली. दुसरी जोडी, लॉर्ड बेंटिंगने सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड मेकॅलेने पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात केली. आणि चौथी जोडी, विल्यम जोन्स याने मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. यापैकी जी चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे. ती चुकीची जोडी आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना विल्यम जोन्स याने केलेली नव्हती. याचाच अर्थ उर्वरित 3 ज्या जोड्या आहेत ह्या जोड्या बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 30, रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. कुणी तयार केलेली होती. लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड मेकाले, लॉर्ड वॉरन हेस्टिंग की रॉबर्ट क्लाइव्ह. अचूक उत्तर आहे लॉर्ड मेकॅले. 1835ला याने कायद्याची विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली होती. पुढील प्रश्न, कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश पार्लमेंटचे नियंत्रण आणणारा कायदा कोणता. रेग्युलेटिंग ॲक्ट, पीठचा भारतविषयक कायदा, दुहेरी राज्यव्यवस्था की तैनाती फौजेचा करार. अचूक उत्तर आहे पीठचा भारतविषयक कायदा. पुढील प्रश्न, इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह यांच्याशी तह करून रिकामी जागा या अधिकाऱ्याची छत्रपतीचे मदतनीस म्हणून नेमणूक केली. कुणाची केली होती. ग्रँड डफ, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस की लॉर्ड वॉरन हेस्टिंग. अचूक उत्तर आहे ग्रँड डफ. पुढील प्रश्न, लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर करून रिकामी जागामध्ये सातारचे राज्य खालसा केले. कोणत्या वर्षी. तर 1846, 1847, 48 आणि 1849. अचूक उत्तर आहे 1848ला सातारचं राज्य खालसा केलेलं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 34, इंग्रज कायदेपद्धती वैशिष्ट्यांशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा. पहिला पर्याय, कायद्यासमोर सर्व समान हे तत्व त्यांनी लागू केले. दुसरा पर्याय, लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. तिसरा पर्याय, नवे कायदे सामान्य लोकांना समजत नव्हते. आणि चौथा पर्याय, जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. हा इंग्रजांच्या कायदेपद्धतीशी संबंधित नाही आहे. उर्वरित 3 आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 35, छत्रपती प्रतापसिंह यांनी रिकामी जागा असा रस्ता बांधला. तर तो रस्ता जो आहे तो कुठून सुरुवात होतो आणि तो कसा जातो म्हणजे कुठं जातो त्याशी संबंधित आहे. सातारा वाई प्रतापगड. दुसरा पर्याय, सातारा महाबळेश्वर प्रतापगड. तिसरा पर्याय, सातारा पुणे प्रतापगड. आणि चौथा पर्याय, सातारा कोल्हापूर प्रतापगड. तर छत्रपती प्रतापसिंह जे होते साताऱ्याचे यांनी सातारा महाबळेश्वर प्रतापगड असा रस्ता बांधलेला होता. प्रश्न क्रमांक 36, भारतातील वाहतूक व दळणवळण सुधारणांमधील भारतातील पहिला महामार्ग कोणता. कलकत्ता मुंबई, कलकत्ता दिल्ली, दिल्ली मुंबई की कलकत्ता मद्रास. अचूक जे उत्तर आहे ते आहे कलकत्ता दिल्ली. पुढील प्रश्न, मुलकी नोकरशाहीचा प्रमुख उद्देश कोणता. भारतात व्यापार करणे,
त्यानंतर भारतात सत्ता दृढ करणे, भारतातील प्रदेशांचे रक्षण करणे की महसूल गोळा करणे. अचूक उत्तर आहे भारतात सत्ता दृढ करणे हा त्यांचा म्हणजे मुलकी नोकरशाहीचा प्रमुख उद्देश होता. पुढील प्रश्न, पोलीस दलाचे काम पुढीलपैकी कोणते? नवे प्रदेश हस्तगत करणे, देशात कायदा व सुव्यवस्था राखणे, न्यायालयांची निर्मिती करणे की प्रदेशाचे संरक्षण करणे. अचूक उत्तर आहे देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचं काम होतं. पुढील प्रश्न, 1855मध्ये बंगालमधील रिकामी जागा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. कोणत्या ठिकाणी? कोलकाता, रिसरा, हुगळी की ढाका. अचूक उत्तर आहे रिसरा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 40, मुलकी नोकरशाहीशी संबंधित नसलेला पर्याय ओळखा. पहिला पर्याय, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये. दुसरा पर्याय, अधिकारी पदावरील व्यक्ती ICS परीक्षा उत्तीर्ण असावा. तिसरा पर्याय, जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक नेमला जाईल. आणि चौथा पर्याय, महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीकडे होता तर शांतता सुव्यवस्था राबवणे हे काम नवाबाकडे असेल. आता याच्याशी संबंधित जो पर्याय नाही आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीकडे होता तर शांतता सुव्यवस्था राखणे हे काम नवाबाकडे असेल. हा पर्याय संबंधित नाही आहे. प्रश्न क्रमांक 41, तारायंत्र, डाक व्यवस्था व रेल्वे यासारख्या सुधारणांमुळे समाज जीवनावर कोणते परिणाम झाले? पहिला परिणाम, विविध भागातील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. दुसरा परिणाम, प्रमुख शहरे व लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली. तिसरा परिणाम, लोकांमधील एकतेची भावना वाढली. आणि चौथा वरीलपैकी सर्व. यापैकी एकही असू शकतो किंवा एकापेक्षा अधिक परिणाम असू शकतो. जो योग्य आहे तो ओळखायचा आहे. अचूक जो पर्याय तो आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे हे तीनही परिणाम लोकांच्या आयुष्यावरती झाले. पुढील प्रश्न, ब्रिटिश राजवटीत भारतीय कारागिरांच्या उद्योगांचा ऱ्हास झाला कारण? पहिलं कारण, कारागिरांचे कौशल्य कमी दर्जाचे होते. दुसरं कारण, कारागिरांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा होता. तिसरं, कारागिरांना भांडवल पुरवठा उपलब्ध नव्हता. आणि चौथा, ब्रिटिश आयात मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण गेले. यापैकी जे कारण योग्य वाटेल ते आपल्याला ओळखायचं आहे. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब्रिटिश आयात मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण गेले. त्यामुळे भारतीय कारागिरांच्या उद्योगांचा ऱ्हास झालेला होता. पुढील प्रश्न, 1853 साली रिकामी जागा या मार्गावर भारतात पहिल्यांदा आगगाडी धावू लागली म्हणजे रेल्वे. मुंबई दिल्ली, पुणे मुंबई, मुंबई ठाणे आणि मुंबई कलकत्ता. अचूक उत्तर आहे मुंबई ठाणे. प्रश्न क्रमांक 44, शेतीचे व्यापारीकरण या संबंधित नसलेली बाब पुढील पर्यायापैकी कोणती? खाली 4 पर्याय आहेत त्यापैकी जी संबंधित नाही आहे ती ओळखायची आहे. अन्नधान्याच्या उत्पन्नाऐवजी नफा मिळवून देणारी नगदी पिके घेणे, कापूस, नीळ, तंबाखू, चहा यासारखी पिके घेणे, शेतीत उत्पादित होणारे अन्नधान्य घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी वापरणे. आणि चौथा, इंग्रजांनी नगदी पिके घेण्यास उत्तेजन दिले. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, शेतीत उत्पादित होणारे अन्नधान्य घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी वापरणे हे संबंधित नाही आहे. तर शेतीचे व्यापारीकरण ही जी संकल्पना आहे याच्याही विरुद्ध आहे. म्हणजे ते घरच्यासाठी वापरायचं नाही तर ते बाजारपेठेमध्ये उतरवायचं आणि त्यातून जेणेकरून आपल्याला अर्थार्जन जे आहे ते प्राप्त होऊ शकेल. पुढील प्रश्न क्रमांक 45, जर्मन विचारवंत रिकामी जागा हा भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. खाली 4 नावं दिलेली आहेत त्यापैकी जो कोणी याचा अभ्यासक होता त्याचं नाव ओळखायचं आहे. मॅक्स मुलर, जॉन स्टुअर्ट एल्फिन्स्टन, लॉर्ड मेकॉले आणि चौथं विल्यम जोन्स. अचूक उत्तर आहे मॅक्स मुलर. पुढील प्रश्न, इंग्रजांच्या राजवटीतील जमीन महसूल विषयक धोरणासंबंधित नसलेला पर्याय ओळखा.
पहिला पर्याय, जमिनीची मोजणी करून क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी केली. दुसरा पर्याय, इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासक नेमला. तिसरा पर्याय, शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती केली. आणि चौथा पर्याय, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी महसूल पद्धती सुरू केली. जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे हा संबंधित नाही आहे. पुढील प्रश्न क्रमांक 47, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये म्हणून कोणता उपाय योजला गेला? पहिला पर्याय, अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा केली. दुसरा पर्याय, अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ केले. तिसरा पर्याय, अधिकाऱ्यांचे पगार वाढविले. आणि चौथा पर्याय, अधिकाऱ्यांना मायदेशी पाठवण्याची धमकी दिली. जो अचूक उत्तर आहे ते आहे अधिकाऱ्यांचे पगार वाढविले, जेणेकरून त्यांनी खाजगी व्यापार करू नये म्हणून. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? 1853, 1857, 1855 की 1907? अचूक उत्तर आहे 1857. छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू रिकामी जागा या ठिकाणी झाला. रंगून, काशी, सातारा की पुणे? अचूक उत्तर आहे काशी या ठिकाणी झाला. पुढील प्रश्न, या ठिकाणी समान संबंध आपल्याला ओळखायचा आहे. जसा लॉर्ड डलहौसीचा संबंध हा विधवा पुनर्विवाहाशी आहे, तसा कुणाचा संबंध हा सतीबंदीशी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वेलस्ली की लॉर्ड रिपन? अचूक उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदीची पद्धत जी आहे ते 1829 साली सुरू केली. पुढील प्रश्न, असत्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान, 1835 पाश्चात्य शिक्षण सुरू झाले. 1857 मुंबई, मद्रास येथे विद्यापीठे स्थापन झाली. 1829 सतीबंदीचा कायदा झाला. आणि 1855 विधवा पुनर्विवाह कायदा झाला. तर जे असत्य विधान आहे ते आहे 1855 विधवा पुनर्विवाह कायदा झाला. याचाच अर्थ उर्वरित 3 जे विधानं आहेत यांचं वर्ष आणि ते जे काही विधान आहे ते विधान बरोबर आहे, हे विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न, रिकामी जागा यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी 1854 सुरू केली. कोणी सुरू केली? जमशेदजी टाटा, रतनजी टाटा, कावसजी नानाभाई दावर आणि जमशेदजी जीजीभाई? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली पिठाची गिरणी सुरू केली होती. पुढील प्रश्न, माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रिकामी जागा याने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. चिमाजी आप्पा, बाजीराव प्रतापसिंह की रघुनाथराव? अचूक उत्तर आहे रघुनाथराव. पुढील प्रश्न, भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस कोणी केली? लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेकॉले का लॉर्ड रिपन? अचूक उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. 1835 यानं भारतामध्ये इंग्रजी शिक्षण जे आहे ते सुरू करावं अशी शिफारस केलेली होती. पुढील प्रश्न, भारतीय सत्ताधीशांनी इंग्रजांच्या कोणत्या अटी मान्य केल्या? बघा, 3 अटी आहेत. पहिली अट, राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. दुसरी अट, लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश द्यावा. तिसरी अट, दरबारामध्ये इंग्रजांचा रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा. आणि चौथं, वरीलपैकी सर्व. जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. या सर्व अटी ज्या आहेत त्या भारतीयांनी मान्य केलेल्या होत्या इंग्रजांच्या. पुढील प्रश्न, 1856 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा रिकामी जागा याने केला. कुणी केला? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड एमहर्ट आणि चौथा पर्याय लॉर्ड रिपन. अचूक उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न, कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे किती साली केले गेले? तर या ठिकाणी वर्ष जे आहे ते दिलेले आहेत, तर ते तुम्ही वाचून सोडवू शकता. हे अचूक उत्तर आहे 1813 साली केला. त्यानंतर 20 वर्षानंतर म्हणजे 1813 अधिक 20 असं जर केलं तर 1833 आणि 1833 अजून जर 20 मिळवले तर 1853. तर या 3 वर्षी कायदे केले गेलेले होते. पुढील प्रश्न, फौजदारी खटल्यासाठी रिकामी जागा न्यायालय स्थापन केले गेले. कोणते न्यायालय? दिवाणी, फौजदारी, उच्च का सर्वोच्च? अचूक उत्तर आहे
फौजदारी न्यायालय स्थापन केलेलं होतं. पुढील प्रश्न, वाहतूक व दळणवळण व्यवस्था या संबंधित नसलेली बाब पुढील पर्यायापैकी कोणती? लोकांमध्ये आता या वाहतूक व दळणवळण व्यवस्थेनं काय केलं नेमकं? लोकांमध्ये एकतेची भावना वाढीस लागली, शहरे व लष्करी ठाणी जोडली गेली, इंग्लंडच्या धर्तीवर भारतात न्यायालय स्थापन करण्यात आली, की महामार्ग व रेल्वे मार्ग सुरू केले? अचूक उत्तर आहे म्हणजेच संबंधित नसलेलं विधान आहे, इंग्लंडच्या धर्तीवर भारतात न्यायालय स्थापन करण्यात आली. याचा काही संबंध नाही आहे. वाहतूक व दळणवळणचा आणि या 3 पर्यायांचा एकमेकांशी संबंध आहे. पुढील प्रश्न क्रमांक 61. विल्यम जोन्स याने रिकामी जागा साली कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. कोणत्या वर्षी त्यांनी हे केलेली होती ते ओळखायचं आहे. वर्ष 1774, 1784, 1802 आणि 1827. अचूक उत्तर आहे 1784. पुढील प्रश्न, ब्रिटिशांनी भारतात दळणवळण वाहतूक सुरू केली कारण? त्याचं कारण शोधायचं आहे. भारतातील कच्चा माल बंदरांपर्यंत वाहून नेण्यासाठी. दुसरा पर्याय, ब्रिटिश पक्का माल देशभराच्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी. तिसरा पर्याय, भारतीयांचा प्रवास सुविधेसाठी. आणि चौथा पर्याय, ब्रिटिश व्यापारवाढीकरिता आणि प्रशासनाची सोय व्हावी यासाठी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे ब्रिटिशांचा व्यापारसुद्धा वाढेल आणि प्रशासनाची सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये भागामध्ये जाण्याची सोय होईल यासाठी त्यांनी दळणवळण व्यवस्था सुरू केलेली होती. पुढील प्रश्न क्रमांक 64. रिकामी जागा न्यायदानात भेदभाव केला जाईल मानवानुसार, जातीनुसार, खटल्यानुसार की वकिलानुसार? म्हणजे कुणाला न्याय कशा पद्धतीनं द्यायचा यामध्ये भेदभाव केला जात होता ते ओळखायचं आहे. अचूक उत्तर आहे जातीनुसार. पुढील प्रश्न, 1829 रिकामी जागा याने सतीबंदीचा कायदा केला. कुणी केला? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड रिपन, लॉर्ड मेकॉले. अचूक उत्तर आहे लॉर्ड बेंटिंक. पुढील प्रश्न, शेवटचा हा प्रश्न आहे. इसवी सन 1853 साली पुढीलपैकी कोणती घटना घडली नाही? बघा, पहिली घटना, मुंबई ठाणे मार्गावर आगगाडी धावू लागली. दुसरी घटना, तारा यंत्राद्वारे संदेश पाठविण्याची यंत्रणा सुरू झाली. तिसरी घटना, बंगालमध्ये तागाची पहिली गिरणी सुरू झाली. आणि चौथी घटना, मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली. जे अचूक उत्तर आहे ते आहे बंगालमध्ये तागाची पहिली गिरणी सुरू झाली. ही घटना यावर्षी घडली नाही, तर उर्वरित 3 घटना या घडलेल्या होत्या. आणि शेवटचा प्रश्न, भारतात पहिला गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. कुणी पहिल्यांदा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? असा हा प्रश्न आहे. लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस की लॉर्ड बेंटिंक? अचूक जे उत्तर आहे ते आहे लॉर्ड वॉरन हेस्टिंग. तर तुम्हाला तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.